बदलला गेला आणि त्यानंतर एक चांगल्या चेंडूची सांगता कंप्लीट झाली आहे मयूरच्या माध्यमातून. मयूर ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. ओ समोर उडवलाय डाऊन दी बॉल. इथे देखील बॅटर बाद होण्याची शक्यता होती, परंतु बॉल चला बावडीलाच्या पलीकडे एका टप्प्याच्या घरी सीमारेषेच्या पार चौकार येतोय 4. बाहेर छूम अंतर येतोय युजिट सिक्सर. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, चौकार आलाय आणि त्यानंतर सिक्सर ठोकला या मॅचमध्ये आणि त्याच कारणामुळे संघाची टोटल आता डबल डिजिट. पुन्हा प्रयत्न केलेत आडबा बाटणं, यावेळेस शतरक्षक आहेत डाऊन दी बॉल आणि तिथे देखील चूक झाली आहे. सातत्याने चुका केल्या जातात निर्णायक क्षणाला आणि चुका होत आहेत. फलंदाज कोण आहे ज्याच्या बॅटमधनं चांगले फटके आलेत. सिक्सर जोडलाय, त्यानंतर चौकार देखील या बॅटरच्या माध्यमातून जरूर जोडला या मॅचमध्ये आणि त्याला आता इकडे मिळाली आहे संधी. 2 धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि स्कोरबोर्डला धावा 12 आकडावरती आपण पाहत आहेत. टेंभरे संघाचा खेळाडू योगेश सध्या ज्या पद्धतीची बॅटिंग करतोय, मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटिंगचा बोलबाला भरपूर चांगल्या पद्धतीचा दाखवतोय. आणि दुसऱ्या बाजूने मयूर आडबा बाटणं घ्या. आता चुकी केली आहे, त्या चुकीचं भुगतान तुम्हाला करावं लागेल. बॉल चालला बावडीलाच्या पलीकडे, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमा पार, चौकार 4. चांगल्या पद्धतीने करतो योगेशच्या बॅटमधून चांगले फटके येतात. पुन्हा गुडघे वाकवलेत आणि डी स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉल पाठवलाय बावडीलाच्या बाहेर. येतो योगेशच्या बॅटमधून आणखी एक दिमागदार शानदार दर्जेदार फटका, सिक्सर. त्याचमुळे स्कोरबोर्डला देखील दबा 22 आपण पाहत आहेत. आर्यन स्पोर्ट टेंभरे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय असनोली संघ, ज्याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. आणि गोलंदाजी करत असताना पहिला गोलंदाज अनसक्सेसफुल इथे ठरला गेलाय. जरूर कमबॅक करावा लागेल. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती आले. षटक क्रमांक दुसरं कॉम्बॉक्स एंड करणे गोलंदाजी करतील ओव्हर द विकेट. पहिला बॉल भरपूर चांगला खेळ तो दाखवला जातोय व पुढे होता बॉल. त्यानंतर डी स्क्वेअरलेग आणि मिड विकेटच्या मध्यातनं बॉल पास केलाय. खेळाडू पुढे पोहोचलेत आणि त्यानंतर बॉलला स्टॉप केलं जातं. एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने स्कोरबोर्डला धावा वाढल्यात 23 आकडावरती. सिंगल डबल सध्या या मॅचमध्ये घेण्याचं काम ते केलं जाते. मोठे फटके देखील भरपूर चांगल्या पद्धतीचे आलेत. मागील षटकाचा विचार करायचा केला तर पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात झाली होती आणि त्यानंतर घमासान आक्रमण, चौकार, सिक्सर, देन पुन्हा 2, त्यानंतर चौकार आणि अंतिम बॉलवरती सिक्सर जोडला आणि त्याचमुळे संघाची टोटल पहिल्या षटकाच्या अखेरीस 22 होती. आडबा बाटणं पॉवरफुल, आडबा बाटणं पाठवून दिलं सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दाऊडी बॉल, कॅच कंप्लीट. हातामध्ये बॉल विसावलाय. विकेट क्रमांक 1 मिस्टर योगेश बॅक टू दी डगआउट गॉन. आणि त्याचमुळे दाऊंडी बॉल वाईडिश लॉंगाचे खेळाडू तैनात होते आणि त्यांनी कॅच कंप्लीट केला. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच इंटर व्हायचंय. किरण दाखल झालेत, ज्या किरणवरती जिम्मेदारी सोपून त्याला पाठवून दिलंय. संपूर्ण संघाच्या माध्यमातून काहीतरी कानामध्ये केलेली कुजबूज आता मैदानाच्या आतमध्ये ती दाखवली जाईल
आणि ज्या पद्धतीची बॅटिंग योगेश करीत होता, सध्या भन्नाट फॉर्ममध्ये बॅटिंगच्या जोरावरती धावा त्याने बनवल्या होत्या 22 वैयक्तिक, आणि त्यामुळे संघाची टोटल आता 23 आकड्यावरती एकदा मनोजने बनवली आहे. आणि दुसऱ्या बाजूने आता किरण दाखल झालेत. प्रशांतने चांगलं कमबॅक केलं दुसऱ्या बॉलवरती. चला इथे एक सूचना असेल की ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे आणि त्याचमुळे पॅनलाइज इथे व्हावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. तेवीस धावा सुटल्यात. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. नवा बॅटर किरण पहिलाच बॉल खेळतोय. जडमध्ये होता, पुढ्यात होता. बॉल चालला वाईडिश लॉंगॉनमध्ये. खेळाडू पुढे पोहोचले, चूक झाली आहे. बॉल निसटला आणि त्यानंतर वेळ मिळालाय 2 धावेचा आणि तेवढ्या धावा फलून पूर्ण केल्यात आणि याच 2 धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावा जोडल्यात. अर्थातच 25 आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 25 धावा जोडल्यात. 1 विकेट लॉस. प्रशांत कमबॅक चांगलं केलाय. मी म्हटलं होतं आधी देखील की जरूर पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर चांगल्या बनल्यात, परंतु पाठपुरावा करणं देखील तितकीच गरजेची गोष्ट असते आणि सध्या तेच झालंय. पाठपुरावा भरपूर चांगला केलाय. कमबॅक बॅकअप दिलंय. फटका चांगलाय, गॅपमधून काढलाय आणि बॉल चाललाय तिथे एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. एंड मोमेंटला चूक आणि घ्या आता इकडे बॅटरने भागवली आहे. सरळ 4 धावेची भूक. बॉल सीमा पार. येतोय चौकार 4. ओ इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट करायचा होता. बॉल सरळ वेगाने निघून गेलाय. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. आउटसाइड डी ऑफ स्टंप टाकला होता आणि अगदी जर पाहिलं तर फर्स्ट व्हाईट लाईनच्या जवळ व्हाईट यॉर्करचा प्रयास आणि त्यामध्ये यश आलंय. प्रशांतच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी. 4 चेंडूचा खेळ प्रशांतने आतापर्यंत इथे कंप्लीट केला आहे आणि त्यानंतर 29 धावा. 5 चेंडू झालेत. आय थिंक मिस्टेक झाली आहे. एक सिंगल वाईडिश लॉंग ऑफमध्ये खेळाडू होते, बॉलला रिटर्न केले. त्यानंतर पुन्हा लेझी थ्रो होती आणि त्याचमुळे वेल मिळाला आणखी एक धावायचा आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावायच्या मदतीने संघाची टोटल 2 षटकांच्या अखेरीस 31 आकड्यावरती 31 वरती. एक दरम्यान आपण जाऊयात मुख्य व्यासपीठावरती. तिथे करूयात विशेष सन्मान. उद्योजक, युवा नेते, सन्माननीय आदरणीय सागरजी कडव साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचापर्यंत आपण कंप्लीट करतोय. तर प्रकाशजी व्यापारी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सागरजी कडव यांचा विशेष सन्मान आपण तो कंप्लीट करायचा आहे. तर या सागरजी आपण पुढे यायचं आहे. आपला विशेष सन्मान मैत्री चषक 2026 मध्ये केला जातोय. मान सन्मान, अतिथी देवो भव असं आपली भारतीय संस्कृती आहे आणि सध्या जर पाहिलं तर सागरजी कडव यांचा विशेष सन्मान या मंचापर्यंत आपण तो कंप्लीट करतोय, संपन्न करतोय. प्रकाशजी व्यापारी यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र, माईची उबदार शॉल, त्यानंतर बुके तो इथे दिला जातो आणि साहेबांचा केला जातोय विशेष सन्मान. देवा आलेत. षटक क्रमांक 3 साठी कमबॅक चांगला केलाय. धावा होत्या 22. त्यानंतर मागील षटकामध्ये कुठेतरी धावा कमी दिल्यात आणि त्याचमुळे 31 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये ॲज अ गोलंदाजी करत असताना प्रशांतने केला. आता इकडे देवा आलेत आणि देवाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 6 चेंडूची जिम्मेदारी त्याच्यावरती दिली आहे. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील. पहिलाच बॉल स्विचचा अटेम्प्ट करायचा होता, कनेक्शन घडलं नाहीये. दुधारी तलवार आणि इथे जर पाहिलं तर कटी तो आपली नाही तो सामने वालो की, आणि जर पाहिलं तर बॉल वेगाने निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये 31 धावा जोडल्यात. पहिला चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. देवाच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी केली जाते. पहिलाच बॉल सुरेख पद्धतीने बॅटरच्या बॉडी लँग्वेजला ओळखून टाकलाय. पुढ्यात होता, बॉल खोदून काढलाय. लॉग मध्ये वेगाने चालला आणि थांबणार नाहीये. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टन 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 बॉल करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन येतोय चौकार 4. ला 35 आकड्यावरती जोडल्या त्या मासमध्ये. भरपूर चांगला खेळ तोही दाखवला जातोय.
व पुढे ठेवलाय, पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, हवं तेवढं कनेक्शन प्रॉपरली बनलं नव्हतं, परंतु तिथे कॉलिंगमध्ये गडबड झाली आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर राहिलाय बॉल आणि निघून गेला सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. येतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा सेकंड इन अ रो चौकार 4. कॉलिंगला महत्त्व दिले जाते सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या मॅचमध्ये. आणि कॉलिंग जर पाहिली तर सध्या मोबाईलवरती जास्त प्रमाणात चालते. गरज आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि तेच झालं नाही आणि त्याचमुळे दोन खेळाडूमध्ये झालेली टक्कर आणि त्याच कारणामुळे बॉल तिथे कुठेतरी लक्ष विचलित झालं आणि निघून गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार आलाय. षटक क्रमांक 3 चालू आहे. घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. काटेकी टक्कर, काटेका मुकाबला सध्या मैदानाच्या आतमध्ये अनुभवू शकतात. ओ इथे देखील बॉल प्रचंड वेगाने टाकला आणि त्यानंतर दॅट्स अ फाईन स्ट्रोक. बॉल चालला फाईन लेगच्या रिजन मधून सरळ बावडी लाईनच्या पलीकडे. येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार 4. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुपर्ब 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 देणार एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये बॅटर करतोय. बॅक टू बॅक 3 चौकार ठोकलेत. मनोजच्या बॅटमधनं आलेत. देवा तयार, पुढे होता, फोर्सफुली होता, लॉफ्ट करायचा होता, परंतु तेवढंसं करेक्शन पुन्हा बनलं नाहीये. झालेली चूक, परंतु बॅकअप आहे आणि त्याचमुळे 2 धावा इझी बनवल्यात. आता इकडे मनाचा ब्रेक लागला नाही, पुढे गेले होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये बॅटरला आता तंबूच्या आश्रयाला यावं लागेल. विकेट क्रमांक 2, दुसरा झटका बसतोय. बॅटर आउट, गॉन. भरपूर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. बॅटिंग करत असताना टेंभरे संघाच्या माध्यमातून आर्यन स्पोर्ट टेंभरे संघ जर पाहिला तर या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या षटकमध्ये 22, षटक क्रमांक दुसरं प्रशांतचं खूप चांगलं राहिलं, त्यामध्ये 9 धावा खर्च केला आणि त्यानंतर देवावरती आक्रमण केले, काउंटर अटॅक केला जातोय. ओ बॉल थोडासा वाईडिश राहिला आहे. आउटसाईड डी ऑफस्टम होता, फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदीच जवळून. इंटेन्शन खूप चांगलं होतं गोलंदाजाचं, परंतु त्याच्यावरती वर्चस्व गाजवता आलं नाही आणि त्याचमुळे सरळ बॉल वाईट या चेंडूमध्ये तो परावर्तित झाला. फटका हाही थोडासा फसला होता, परंतु एक सिंगल धाव जरूर मिळणार आणि सिंगल धावेच्या मदतीने आता संघाची टोटल फलकावरती 47 आकड्यावरती आपण पाहत आहात. पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झालाय. 47 धावा फलकावरती जोडल्यात आणि 48 धावेचं टार्गेट समोर ठेवलंय आणि 48 धावेचं टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल. दरम्यान जाऊयात आपण टॉसच्या दिशेनं. तिथे 2 कॅप्टन जॉईन होतील आणि करतोय टॉस. दरम्यान देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर गीत, कुठेही जाऊ नका, ऐकत्र पाहत राहा मैत्री चषक 2026. चला आपटी संघाचे कॅप्टन आणि खांडीचा पाडा संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचे. आपण करतोय टॉस. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विक रिपोर्टिंग करून घ्यायची. लगेचच आपण टॉसच्या दिशेने वळतोय. मॅच क्रमांक 5, 5व्या मॅचचा टॉस इथे कंप्लीट केला जाईल आणि त्यानंतर नेक्स्ट मॅचेस देखील आपण कंप्लीट करणार आहोत. चला या दोन्ही संघाचे कॅप्टन, बोथ टीम कॅप्टन आपण लगेचच यायचे. आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. सध्या जर पाहिलं तर क्रिकेट प्रत्येक खेळाडूच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय आणि नुकतीच जर पाहिलं तर इंडियन प्रीमियर लीग IPL ती देखील नुकतीच सुरुवात झाली आहे आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर प्रचलित मॅच ज्या संघांचे प्रचंड चाहते आहेत. एका बाजूने जर पाहिलं तर रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू आणि दुसऱ्या बाजूने मुंबई इंडियन्सची मॅच सध्या चालू आहे आणि इकडे बॅटिंग करत असताना मुंबई इंडियन्सच्या धाबा बनल्या गेल्यात. अर्थातच स्कोरबोर्डला 173, 17.2 चेंडूचा खेळ तिकडे देखील कंप्लीट झाला आणि तिकडे देखील मजा भरपूर आली आहे मॅचमध्ये. चला आपटी संघाचे कॅप्टन आणि खांडीचा पाडा संघाचे कॅप्टन, विनंती असेल दोन्ही संघाचे कॅप्टनला
आपण क्विक यायचे आपण करतोय पुढील मॅचचा टॉस रिपोर्टिंग करून घ्यायची आहे आणि लगेचच आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये असनोली संघाच्या माध्यमातून पाठवायचे. चेंडू द्यायचा आहे. दिशेनं तिथे टॉस देखील कंप्लीट केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन एका बाजूने जर पाहिलं तर JD11 खांडीचा पाडा पुरस्कर्ते आयोजक तथा समाजसेवक जयदादा धस यांच्या माध्यमातून पुरस्कृत संघ तो आपल्याला बघायला मिळतोय. JD11 खांडीचा पाडा संघ आणि त्याच्या अगेन्स्ट नेक्स्ट मॅच ती होणार आहे. दरम्यान मॅचच्या दिशेने वळतोय. 48 जबा फलकावरती जोडल्या गेल्यात पूर्वार्धाच्या काळामध्ये. आता मयूर आणि प्रशांत आलेत. आपटी संघाच्या माध्यमातून टॉस जिंकलाय आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून निर्णय स्वीकारला गेलाय बॅटिंग करण्याचा. विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आपटी संघ वेलकम बॅक. नमस्कार क्रिकेटच्या वड्या चाहत्यांनो, आपलं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मसा परिसर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने पाहू शकता ही दमदार दर्जेदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. ओमसाई ठुणे व विघ्नार्था स्पोर्ट्स मानिवली यांच्या वतीनं मैत्री चषक 2026 आणि त्यामध्ये आजचा अंतिम दिवस अंतिम रजनी आणि त्यासाठी प्रचंड तुडुंब भरलेलं मैदान आपल्याला बघायला मिळतंय. प्रेक्षकांची गर्दी देखील अलौट आहे. दर्दी क्रीडा रसिक मुरबाडच्या क्रीडा नगरीमध्ये सातत्याने पाहायला मिळतात आणि भरपूर चांगल्या पद्धतीच्या मॅचेस देखील प्रत्येकी दिवसामध्ये होत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर सागरजी कापडे असतील त्यांच्या समवेत संपूर्ण ऑर्गनाइज टीम यांच्या वतीने स्पर्धा इथे आपण पाहू शकतात. चला टेंबरे संघाला 2 धावेची पॅनल्टी असेल कारण त्यांची जर्सी किट व्यवस्थित नाही आहे किंवा तो कंप्लीट नाही आहे आणि त्यामुळे ती पॅनल्टी दिली जाते. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने टाकलाय अंपायरकडे. अगदी केविलवाणी नजरेने बॅटर बघतोय परंतु पंच देखील त्या निर्णयावरती अगदी दुधवा परिस्थितीमध्ये आहेत. चला बॅटरच्या माध्यमातून चेक केलं जाईल. रिव्ह्यू इथे घेतलाय. अंपायर सिग्नल इट्स अ फिअर परंतु बॅटर सांगतायत की हा चेंडू माझ्या दृष्टिकोनातून वाईट आहे आणि ते चेक केलं जाईल. चला लाईटचे जे स्टँड उभारले गेलेत त्या लाईटच्या स्टँड खाली कोणी बसू नका. करंट लागण्याची शक्यता आहे. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपल्याच काळजीसाठी आपण सांगतोय की लाईटीचे खांब जे टावर आपण उभारले त्याच्या खाली त्या लाईटीच्या तिथे कोणीच बसू नका कारण तिथे करंट लागण्याची शक्यता आहे. चला आपण चेक करतो. टीव्ही अंपायरची मदत इथे स्वीकारतोय. अगदी क्लोज आहे आणि त्याचमुळे चेक करतायत.
इट्स अ फिअर डॉट बॉल. चला, कारण पडल्यानंतर थोडासा आतमध्ये चेंडू गेला होता आणि त्याचमुळे पंचाच्या दृष्टिकोनातून हा बॉल फिअर होता. ओ, फटका चांगला आहे, बॅटच्या राडारमध्ये आला आणि पाठवून दिलंय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅच कंप्लीट केली जाईल. पहिला झटका, बॅटर लॉस. मिस्टर मयूर बॅक टू द डगआउट, आउट. विकेट मिळवून दिली आहे. बॅटरला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय आणि आता इकडे बॅटर देखील फटका चांगला होता. इंटेन्शन देखील खूप चांगल्या पद्धतीचं होतं, परंतु तारीफ करावी लागेल ज्या पद्धतीने झेल कंप्लीट केलाय. सुपर देणारा एक्स्ट्रा ऑर्डिनरी. पहिल्या 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 48 धावांचा टार्गेट सेट करत असताना, बॅटिंग करत असताना बॅटर मयूर अनसक्सेसफुल ठरतात आणि नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालेत. करण दाखल झालेत. चला, स्पीडअप करायचं आहे. प्रत्येकी मॅचमध्ये आपण एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका मित्रांनो, विनंती असेल. योगेश ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे, ज्याच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं P1 म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे. ओ, खोलबट टपाचा चेंडू होता. प्रचंड वेगाने सरळ सुसाट बॉल निघालाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाजी मागवणं गोलंदाज योगेश करतोय. बॅटिंग करत असताना भरपूर चांगली बॅटिंग केली आहे आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना प्रचंड वेग, गतीवर स्वार, 14 नोंदवतोय आणि त्यानंतरची गोलंदाजी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. बॉल तयार, ओव्हर द विकेट. हो, पुन्हा एकदा उचली दिली आहे, परंतु यावेळेस पंचाने या बॉलला दंडित केलंय. आता इकडे चला, इकडे अंपायर सिग्नल इट इज अ वाईट, परंतु चला पंच चेक करायचं आहे का? चला, बाउन्स चेक करायचं आहे की तिकडे फर्स्ट व्हाईट लाईन चेक करायची. चला, आपण चेक करतोय. इट्स अ फिअर. चला, डॉट बॉल असेल. योगेश जबरदस्त गोलंदाजी करतोय. भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आजच्या या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. 48 धावेचं टार्गेट सेट करत असताना बॅटर नर्वस पद्धतीची कामगिरी या मॅचमध्ये करतायत. फटके चांगले येत नाहीये. हो, इथे देखील मिस्टामिक स्ट्रोक आहे, परंतु गॅपमध्ये आणि वाकणेरामधून बॉल पाठवून दिलाय.
परंतु बॉल बाउन्स होत असताना कुठेतरी स्टॉप झालाय आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावा जोडल्या 2 आकड्यावरती. तब्बली 5व्या चेंडूवरती धावा एक्स्ट्रा आणि त्यानंतर ॲड झाल्यात 2. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती बघायला मिळते. योगेश बॉलिंग मार्कवरती सध्या गोलंदाजी करतो आणि दुसऱ्या बाजूने बॅटिंग ट्रॅकवरती प्रशांत आणि करण सज्ज आहेत. अंतिम बॉल पायामध्ये टाकला, अपील आऊट आणि त्याचमुळे पंचाने दिला आऊट. विकेट क्रमांक 2. चला चुकीची दुरुस्ती करतोय, इथे फेअर बॉल आहे. चला इथे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. चुकीची दुरुस्ती केली जाते आणि धावा एक्स्ट्रा ॲड केल्या जातील पेनल्टीच्या 2 धावा आणि त्यामुळे षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 4. चला लगेच नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण सज्ज करायचं आहे. कारण इथनं बदललं गेलं. 12 चेंडू आणि 44 धावेचं लक्ष समोर राहिलंय. 48 धावेचा टार्गेट तो करायचा होता. प्रति षटक आता इकडे 22.00 ही सरासरी तुम्हाला मेंटेन करावी लागेल, अन्यथा ही मॅच दूर जाऊ शकते. ज्या पद्धतीची गोलंदाजी योगेशने केली आहे, मागील ओव्हरचा विचार करायचा केला तर पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा 2 धावा आणि पुन्हा डॉट बॉल. विचार करायचा केला तर मागील ओव्हरमध्ये डॉट बॉलचा रेशिओ खूप जास्त पद्धतीचा आणि जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणामुळे गोलंदाजी करत असताना धावा फलकावरती 2 दिल्या आणि पॅनल्टीच्या 2 धावा ॲड होतात. स्कोरबोर्डला आता 4 धावा जोडल्यात. बारा चेंडू 44 धावेची गरज. ऑन बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज आयुष दाखल झालेत. 4 धावा सुटल्यात. राऊंड विकेट. पहिलाच बॉल समोर उडवलाय, इलिव्हेशन नाहीये, डाऊन डी बॉल आले, हातामध्ये कॅच कंप्लीट आणि त्यानंतर विकेट क्रमांक 2 हा दुसरा झटका बसतोय. बॅटरला आता परतीचा प्रवास करावा लागेल. आऊट. धावेचं लक्ष समोर राहिले. 4 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. गोलंदाजी करत असताना भरपूर चांगल्या पद्धतीचा खेळ आयुष देखील करतोय. पहिल्याच बॉलवरती आपले मनसुबे त्याने दर्शवलेत आणि तिथे विकेट मिळवून दिलाय. एक मोठी धावसंख्या फलकावरती ज्यावेळी उभी राहते त्यावेळी मानसिक दबाव शिरकाव करत असताना आपण सातत्याने बघत असतोय बॅटरच्या माइंडमध्ये आणि त्याचा बेनिफिट गोलंदाजाला सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मिळत असताना पाहायला मिळते आणि सध्या या मॅचमध्ये पाहताय तेच झालंय. गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी केली जाते. बॅटर अनसक्सेसफुल ठरताय. टॉप ऑर्डरला बिलॉंग करणारे बॅटर. पायामध्ये टाकला होता, जडमध्ये होता, खोदून काढलाय. एका सिंगल धावेसाठी मिडॉनला खेळाडू पोहोचलेत आणि त्यानंतर एक सिंगल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती. 10 चेंडू 43 धावेची गरज. प्रचंड चांगलं क्रिकेट अस्नोली आणि दुसऱ्या बाजूने टेंबरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच वीक लगेच दोन्ही संघांनी दाखल व्हायचं. मॅच कंप्लीट झाल्यानंतर आपटी आणि खांड्याचा पाडा संघाच्या माध्यमातून व इथे समोर उडवला बॉल. खेळाडू आहेत, प्रोटेक्शन आहे, बॉल रिटर्न केला जाईल. सिंगल डबलने धावा होतील का हा देखील एक प्रश्न माइंडमध्ये सातत्याने उद्भवतोय. कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली आहे या मॅचमध्ये मोठे फटके आणि त्या मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि सध्या ते करावंच लागेल. 9 चेंडू 42 धावेची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये फुल टॉस होता परंतु संधी मिळाली होती, सोनं करता आलं नाहीये. बॉल सरळ निघून गेलाय. डॉट बॉलचा वापर सध्या गोलंदाज करतोय. 8 चेंडू 42 धावेची गरज. मॅच कुठेतरी
अगदी एक हाती एकतर्फी होत चालली आहे आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की एकतर्फी मॅच आणि एकतर्फी प्रेम दोन्ही कधीच मंजूर नसतं. ओ इथे देखील प्रचंड वेग होता. आउटसाइड दी ऑफ स्टिक टाकलाय वाईट यॉर्करचा यूज, परंतु अंपायर सिग्नल इट इज वाईट. वाईटचा सिग्नल पोचवला गेला आणि त्याचमुळे फलकावरती धाबा देखील जोडल्यात. अर्थातच 7 या आकड्यावरती. आयुषच्या माध्यमातून चांगला खेळ झालाय. 4 चेंडूवरती 5वा बॉल टाकत असताना दिशा भरकडली आहे, परंतु इंटेन्शन खूप चांगलं होतं. खोलबट टपाचा चेंडू होता, जडमध्ये होता, बॉल खोदून काढला एक सिंगल आणि त्या सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. 8 डावा स्कोरबोर्डला जोडल्या. संत सुरुवात कासवछाप गतीने धावसंख्या सध्याच्या घडीला या मॅचमध्ये बघू शकतात. सुस्थिती ती कुठेतरी मंदावली आहे. धावसंख्या 8 वरती पाहतात. अंतिम बॉल कमी गतीचा होता. व्हेरिएशन लोवर यॉर्कर पाहिलं मिळतो आणि त्याचमुळे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ समाप्तीच्या अखेरीस 8 वरती 2. ॲज अ बॅटिंग करत असताना योगेश, मनोज आणि त्यानंतर किरणच्या माध्यमातून प्रचंड चांगली बॅटिंग. त्यानंतर गोलंदाजी करत असताना ॲज अ गोलंदाज, ॲज अ बॉलर योगेशने भरपूर चांगला खेळ केलाय. पहिलाच बॉल पाठवलाय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल आपल्या अंदाजामध्ये सिक्सर. मॅच संपता संपता इथे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम केलं जाते. मी म्हणेन की या मॅचमध्ये फटके थोडेसे उशिराने आलेत, कारण गरज आधी होती. पहिलाच बॉल सिक्सर ठोकला. 40 धावेची आवश्यकता होती आणि त्यानंतर आता 34 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 5 चेंडूमध्ये. सध्या जर पाहिलं तर सिक्सर जोडला बॅटर वैभवच्या माध्यमातून. वैभवशाली फटका तो इथे बघायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती युवराज दाखल झालेत. पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटचा बॉल होता आणि त्याच्यावरती लगेचच इथे कॉल दिला युवराजने आणि दाऊडी बॉल कॅच कंप्लीट. आणखी एक झटका बसतोय. बॅटर बाद आउट. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचं. एका बाजूने पाहू शकतात की आपटी संघ आणि खांड्याचा पाडा संघाच्या माध्यमातून पुढील मॅच ती रंगणार आहे. भरपूर चांगलं क्रिकेट याही संघाच्या माध्यमातून ते बघायला मिळेल. या गोष्टीमध्ये तील मात्र शंका नाही आहे. बॉल तयार. ओव्हर द विकेट दिशा दिली आहे, कारण चेंडूची लेंथ थोडीशी खराब होती, परंतु प्रोटेक्शन आहे. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझनमधून खेळाडू पुढे येतात आणि बॉलला अडवतात आणि रिटर्न एक सिंगल क्विक कंप्लीट केली जाते. औपचारिकता राहिली आहे असंच म्हणावं लागेल. 3 चेंडू आणि 33 धावेचं लक्ष आहे. कुठेतरी विजय आणि हार यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सध्या या मॅचमध्ये तुम्हाला करावाच लागेल, कारण 33 धावा कुठेतरी अशक्य आहे. परंतु क्रिकेटमध्ये आपण कुठलंही क्रिकेट भाकीत करू शकत नाहीये. अंपायर सिग्नल एका धावेत समांतर धाव अवांतर नोचा सिग्नल दिला आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर हात हवेत करत असताना तिकडे फिंगर रोल केलेत. पुढचा बॉल असणार आहे फ्रीडचा आणि त्या फ्रीडच्या बॉलवरती मासिव्ह हिट. एखादा तगडा स्ट्रोक तुम्हाला फेकावा लागेल या मैदानाच्या आतमध्ये. फ्रीडचा बॉल होता, समोर टाकलाय, परंतु तेवढंसं प्रॉपरली कनेक्शन बनवता आलं नाहीये.
चूक झाली आहे, मिसफील्ड झाली आणि त्याचमुळे एक सिंगल. आता सध्या जर पाहिलं तर प्रॅक्टिस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटर करतायत, कारण मॅच थोडीशी मुश्किल आहे इथनं बाहेर काढणं आणि ते जाणतायत आणि त्याच कारणामुळे आता प्रत्येकी बॉलवरती सिंगल घेत आहेत आणि त्यानंतर आपला खेळ दाखवायचा प्रयत्न सध्या करतात. 2 चेंडू 31 जावेची गरज. एखादा बिग स्ट्रोक आला तर मॅच चांगली मजा येईल बघायला. ओ इथे देखील फटका फसलाय, परंतु त्यानंतर लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल निघून चाललाय. तिकडे बॅटरला सांगतोय 4 धावा, चौकार. संघाचे संपूर्ण खेळाडू आपण मंचाच्या उजव्या आणि डाव्या बाजूने लगेचच सज्ज राहायचंय. क्विक 1 मिनिटाच्या आतमध्ये मॅच संपल्यानंतर लगेचच मॅच सुरू करायची आहे. चला चेंडू उपस्थित करून द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. एका चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 27 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. पूर्णपणे जर पाहिलं तर या मॅचमध्ये अस्नोली संघाला नेस्तनाभूत करून टाकण्याचं काम बॅटिंग करणाऱ्या टीमने केलंय, जिकडे भरपूर चांगल्या पद्धतीचा खेळ आपण बघू शकता. स्लॉग षटकामध्ये अंतिमचा स्लॉग चेंडू असेल आणि त्या चेंडूवरती काय रणनीती असेल हे देखील आपल्याला बघायचं आहे. ओ फटका चांगला आहे. बॉल चाललाय सरळ डीपमध्ये. खेळाडू आहेत, बॉलला फील्ड करतील आणि रिटर्न करतील. इकडे मॅच विजय संपादित करतायत. अर्थातच आर्यन स्पोर्ट टेंभरे संघ या मॅचमध्ये विजयी होते. विजयाच्या लक्षकोटी हार्दिक शुभेच्छा. हाड्यान बाडलक अस्नोली संघ एक क्रिकेटचा चांगला दर्शनी खेळ आपण दाखवलात, त्याबद्दल ऑर्गनाइज टीम अर्थातच मैत्री चषक 2026च्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. चला लगेच नेक्स्ट टीम मैदानाच्या आतमध्ये क्विक दाखल व्हायचं आणि बोथ बॅटर आपण देखील लगेचच तयार राहायचं आणि क्विक मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. जाऊयात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मॅचची समरी आपण पाहतात. तिकडे 7 चेंडू 22 धावा योगेशने ठोकल्यात. 7 चेंडूमध्ये 16 धावा नाबाद मनोजने ठोकल्यात आणि